अरे थांबा थांबा थांबा, कुठे चाललात? एकदा पूर्ण व्हिडिओ पाहून तर घ्या। नमस्कार गाईज, वेलकम टू अवर चॅनल। आज आम्ही तयारी करतोय जन्माष्टमीची। आता तयारी म्हटलं तर घराची साफसफाई आलीच। त्यानंतर आम्ही लागलो झोपाळ्याची रंगरंगोटी करण्याच्या कामास। तसा आमचा झोपाळा छानच होता, पण अजून सुंदर बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आली। मग आम्ही सजावट करण्यात मग्न झालो। त्यामध्ये थोडीशी बाबांचीही मदत मिळाली। अरे मोकळा पालना हलू नकोस, कृष्णाच्या पोटात दुखेल ना, असं म्हणत आम्ही चैतन्याची मजा घेतली। मग फुले लावायला सुरुवात केली आणि चैतन्याच्या उंचीचा फायदा घेऊन सर्व फुलांच्या माळा पटापट लावून घेतल्या। अशा प्रकारे आम्ही तयारी केली। आवडली ना? माहिती होतं तुम्हाला आवडेलच। मध्येच आम्हाला जामवंतरावांच्या नवीन स्किल बद्दल माहिती झाली। या तुम्ही पण पहा। कुठे शिकला? कोण शिकवलं तुला असं? डोळा मारायला कोणी शिकवलं? कोणी शिकवलं डोळा मारायला? जावे कसं मारते डोळा? मला दाखव। त्याला ओरडून मी माझ्या पूजेच्या तयारीला लागले। मग आम्ही सर्व उपहार ठेवले आणि कृष्णाला सजवले। मग बालकृष्णाला देव्हाऱ्यातून झोपाळ्यात बसवले। अजून कोणी पाहुणे जमले नाही तोपर्यंत मी एक अभंग म्हणून घेतला। अभंग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। मग मुख्य भजनात सुरुवात झाली आणि त्यामध्ये वेदांच्या सुरांनी तर मैफिलच रंगवली। दांडिया रास खेळण्यास सुरुवात झाली। मग माझेही पाय थांबले नाहीत आणि मीही रिंगणात उतरले। आणि हसत खेळत नाचत आम्ही कृष्णाच्या जन्माष्टमीचा सोहळा आनंदाने पार पाडला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।